अहमदनगरमध्ये काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्याचं चित्र आहे। विखे पाटील गटानं भाजपच्या सुजय विखेंना पाठिंबा जाहीर केलाय। काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब हराळ यांनी ही घोषणा केली। त्यामुळे आता काँग्रेसचे अनेक पदाधिकारी सुजयच्या प्रचाराला असणार आहेत। सुजय विखेंनी दिलीप गांधींच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली, तर काल राधाकृष्ण विखे पाटलांनी देखील दिलीप गांधींची भेट घेतली होती। त्यामुळे आता गांधींची नाराजी दूर करण्यात विखे यांना यश येणार का, असा सवाल उपस्थित झालाय। पुण्यातील काँग्रेस आणि राष्ट्रवादीची बैठक संपलेली आहे। काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये जागांची अदलाबदल करण्यात आली। आता राष्ट्रवादीची रावेरची जागा काँग्रेस लढवणार आहे, तर काँग्रेसचे जळगावची जागा राष्ट्रवादी लढवेल। त्यामुळे दोन्ही ठिकाणी कोण उमेदवार असणार याची उत्कंठा शिगेला पोहोचली। वर्षावरील प्रसाद लाड सोमय्या आणि मुख्यमंत्र्यांची बैठक संपली, मात्र ही बैठक असफल झाली आहे। शिवसेना किरीट सोमय्यांच्या विरोधात आक्रमक असून प्रसाद लाड आणि सोमय्यांची मातोश्रीवरील बैठक देखील रद्द झाली आहे। दरम्यान सोमय्यांची वक्तव्य चुकीची होती। शिवसैनिकांच्या भावनांचा आदर केला जाईल असं संजय राऊत म्हणाले। त्यांच्या वक्तव्यावरून शिवसैनिकांचा सोमय्यांच्या नावाला किती विरोध आहे हे दिसतंय। नामदेव ढसाळ यांच्या दलित पॅन्थरनं शिवसेनेला पाठिंबा जाहीर केलाय। मल्लिका अमर शेख यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली। त्यामुळे लोकसभा निवडणुकीत शिवसेनेला मतदान करावं यासाठी शिवसैनिकांबरोबर दलित पॅन्थरचे कार्यकर्ते प्रचार करतील। अखेर माड्याचा तिढा सुटलेला आहे। भाजपकडून रणजित सिंह नाईक निंबाळकरांना उमेदवारी जाहीर करण्यात आली। हवा का रुख हमारी तरफ है और हम जीतने वाले हैं, हा आत्मविश्वास असल्याचं रणजित सिंह निंबाळकर यांनी म्हटलं। माडाच्या उमेदवारी मिळाल्यानंतर रणजित सिंह निंबाळकर यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। हातकणंगले लोकसभा मतदारसंघातनं युतीचे उमेदवार धैर्यशील माने यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला। शेतकऱ्यांचा मुलगा असून शेतकऱ्यांना रस्त्यावरती उतरायला लागू नये म्हणून काम करणार असल्याचं यावेळी धैर्यशील माने यांनी म्हटलं। तर चंद्रकांत पाटील आणि सदाभाऊ खोत यांनी राजू शेट्टी यांच्यावरती जोरदार टीका केली। राज्यमंत्री अर्जुन खोतकरांची शिष्टाई कामाला आल्याची आता पाहायला मिळते। अॅडव्होकेट शिवाजी जाधव यांनी अखेर निवडणुकीतनं माघार घेतली। अर्जुन खोतकर जाधव यांच्यात गुप्त बैठक पार पडली। या बैठकीनंतर शिवाजी जाधव यांनी निवडणुकीतनं माघार घेतली। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय मंत्री माणिकराव गावित यांचा मुलगा भरत गावित याचे बंड हे भाजपच्या सांगण्यावरून असल्याची चर्चा होती, मात्र या सर्व चर्चा आता चुकीच्या असल्याचं भरत गावित यांनी स्पष्ट केलं। कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर आपण अपक्ष उमेदवारी भरत असल्याचं त्यांनी म्हटलं। अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांना काँग्रेस पक्षानं उत्तर मुंबईतनं उमेदवारी दिली। त्यामुळे या मतदारसंघातनं गोपाळ शेट्टींच्या विरुद्ध उर्मिला अशी ही लढत बघायला मिळेल। नवी दिल्लीत काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत हा निर्णय झाला। उत्तर मुंबईची उमेदवारी मिळाल्यानंतर उर्मिला मातोंडकरनं बोरिवलीमध्ये साईबाबांचं दर्शन घेतलं। त्यानंतर उर्मिलानं गुरुद्वारामध्ये जाऊन दर्शन घेतलं। धर्मावरून ट्रोल करणाऱ्यांना उत्तर द्यायची गरज नसून धर्माचं नॉलेज ट्रोल करणाऱ्यांपेक्षा जास्त मला आहे, त्यामुळे मला शिकवू नये असं वक्तव्य उर्मिला मातोंडकर यांनी केलं। पुण्यात काँग्रेसकडनं सुरेखा पुणेकरांना उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवली जाते। काँग्रेसनं सुरेखा पुणेकरांना निवडणूक लढवण्यासाठी आग्रह केल्याचं समजतंय। त्यामुळे पुण्यातनं आता बापट यांच्या विरुद्ध पुणेकरांचा सामना रंगण्याची चिन्ह आहेत। प्रहारच्या उमेदवार वैशाली येडेंनी अनोख्या पद्धतीनं प्रचार केलाय। बच्चू कडू यांच्या उपस्थितीत देशी दारूच्या दुकानासमोर दूध वाटप करून प्रचाराला सुरुवात केली। काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांनी मारडीमधील यमाई देवीचं दर्शन घेऊन प्रचाराचा आरंभ केला। यावेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे पदाधिकारी त्यांच्यासोबत होते। भाजपचे राष्ट्राध्यक्ष अमित शहा शनिवारी गांधीनगरमधून आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील। यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे स्वतः जाणार आहेत। अमित शहा प्रथमच लोकसभा निवडणूक लढवतील। यावेळी भाजपसोबतची युती अवैध असल्याचं दाखवलं जाईल। भाजपचे स्टार प्रचारक मुख्यमंत्री फडणवीस राहणार आहेत। महिन्याभरात मुख्यमंत्री तब्बल 96 जाहीर सभा घेतील। प्रत्येक लोकसभा मतदारसंघात 2 रॅली असतील। तुमच्या जाहीरनाम्यातील चुका लपवण्याचा प्रयत्न तुम्ही करताय, ते अपयश लपवण्यासाठी नवाब मलिक वेगवेगळ्या विषयाला हात घालतायत अशी टीका विनोद तावडे यांनी नवाब मलिक यांच्यावर केली। नागपुरात निवडणूक आयोगाच्या तक्रारीनंतर आता गुन्हा दाखल झालेला आहे। स्ट्रॉंग रूम आणि ईव्हीएमची ने-आण करताना काही अज्ञातांनी शूट केलं होतं आणि याचा व्हिडिओ नाना पटोले यांनी दाखवला होता। आता निवडणूक आयोगाच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आलाय। हिंगोलीमध्ये शिवसेनेतनं राष्ट्रवादीत आलेल्या सुभाष वानखेडेंसमोर वेगळंच संकट उभं ठाकलंय। वानखेडेंच्या नावात साधर्म्य असलेले इतर 5 सुभाष वानखेडे आता मतदान यंत्रावरती झळकतील। त्यामुळे या मतांचा ध्रुवीकरणाचा फटका बसण्याची शक्यता आहे।
काँग्रेस कार्यकर्ता दादासाहेब मुंडे मारहाणीच्या प्रकरणी अखेर मुख्य आरोपीच्या मुसक्या आवळण्यात यश आलेलं आहे. औरंगाबादमधनं स्वप्नील गलधरसह अन्य तिघांना अटक करण्यात आलेली आहे. मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनात सहभागी झालेल्यांना पोलिसांनी नोटिसा पाठवण्यास सुरुवात केली आहे. औरंगाबादमधील तब्बल 1232 तरुणांना नोटीस पाठवली आहे. गुन्हे मागे घेण्यास आश्वासन दिलं होतं, मात्र आता निवडणुकीच्या तोंडावर नोटिसा पाठवल्यानं मराठा तरुणांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. एअर स्ट्राईक करून महिना उलटला तरी पाकिस्तान अद्याप दहशतवाद्यांचे मृतदेह मोजत आहे. ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींची सभा पार पडली त्यावेळी ते बोलत होते. भारत जेव्हा दहशतवाद्यांच्या विरोधात कारवाई करतो तेव्हा घरात घुसून मारलं जातं असं देखील त्यांनी म्हटलं. काँग्रेसनं नेहमी हिंदूंना दहशतवादी घोषित करण्याचा प्रयत्न केला असा गंभीर आरोप केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांनी काँग्रेसवर केला. तसंच आज काँग्रेस हिंदूंच्या बाजूनं आहे असं दर्शवण्याचा प्रयत्न करते असं देखील त्यांनी म्हटलं. राम जन्मभूमी हीच जागा आहे हे मान्य केलं पाहिजे अशी टीका अरुण जेटली यांनी काँग्रेसवर केली. प्रियंका गांधी अयोध्या दौऱ्यावरती असताना जेटलींनी ही टीका केलेली आहे. भाजप उमेदवार श्रीपाद नाईक यांनी उत्तर गोव्यातनं लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज भरला. यावेळी त्यांच्यासोबत गोव्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे देखील होते. काँग्रेस पक्षाच्या सरचिटणीस प्रियंका गांधींनी उत्तर प्रदेशमधील कुमारगंज येथील महिलांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी महिलांच्या घोळक्यात बसून महिलांशी चर्चा केली. कॉस्मॉस बँकेवरील सायबर हल्ल्यानंतर 7 महिन्यांनी या संदर्भात अहवाल आलाय. कॉस्मॉस बँकेच्या सायबर हल्ल्यात उत्तर कोरियाच्या हॅकरचा हात असल्याचं उघड झालंय. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या तपास अहवालात ही बाब उघड झाली. काही महिन्यांपूर्वी 94 कोटी 42 लाखांचा दरोडा टाकण्यात आला होता. मुंबईतील कुर्ला स्थानकात धावत्या लोकलमधनं उतरण्याच्या प्रयत्नात असलेल्या एका प्रवाशाचा आरपीएफ जवानानं प्राण वाचवले. हा प्रवासी लोकलच्या खाली येता येता बचावला, मात्र फलाटावरच जवळ असणाऱ्या आरपीएफ जवानानं त्याला खेचून घेतलं आणि त्यामुळे त्याचे प्राण वाचले. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली. शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमतेसाठी सरकारनं शेततळ्याची योजना आखली, मात्र त्याही पुढे जाऊन या मद्य तस्करांनी डोकं लावलंय. या मद्य तस्करांनी चक्क दारूचं तळं निर्माण केलं. भिवसनखोरी परिसरात गुरुवारी हा सगळा अजब प्रकार उघडकीस आला. हा प्रकार पाहून राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाला देखील धक्का बसला. जम्मू काश्मीरच्या बडगाम गावात दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक झाली. या चकमकीत सुरक्षा दलाला 2 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात मोठं यश आलं, तर 5 जवान आपले जखमी झाले. उत्तर प्रदेशमधील ग्रेटर नोएडामध्ये 2 अट्टल चोरांसोबत पोलिसांची चकमक बघायला मिळाली. हे दोन्ही चोर गाझियाबादमधनं चोरी करून बाईकवरनं येत होते. यावेळी पोलिसांनी दोघांच्या पायावरती गोळी मारली. जखमी झालेल्या दोघांवरही 25-25 हजारांची बक्षीस आहेत. या कारवाईत एक बाईक, पिस्तूल आणि जिवंत काडतूस जप्त झालाय. ग्रेटर नोएडाच्या यमुना एक्सप्रेसवरती भीषण अपघात झाला. आग्र्याला जाणाऱ्या बसनं उभ्या असणाऱ्या ट्रकला जोरदार धडक मारली. या अपघातात 8 जणांचा दुर्दैवी अंत झाला, तर 30 जण जखमी झाले. या अपघातात डबल डेकर बसच्या समोरच्या भागाचा छिंदामेंद झाला. घाटकोपर पश्चिमेकडील मोबाईल दुकानाला भीषण आग लागली. टॉप 10 मोबाईल दुकानाला ही आग लागली. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्याचे प्रयत्न युद्धपातळीवरती सुरू आहेत. या आगीमुळे परिसरात आगीचे लोळ दिसले. जालना एमआयडीसी मध्ये आज भीषण आग लागल्याची घटना घडली. मूलचंद फुलचंद यांच्या जिनिंग प्रेसला ही आग लागल्याची माहिती असून यात कोट्यवधींचे कापसाचे गठ्ठे जळून खाक झालेत. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. बांगलादेशची राजधानी ढाकामध्ये एका बहुमजली इमारतीला भीषण आग लागली होती. या आगीत 25 जणांचा मृत्यू झाला, तर 70 जण जखमी झाले. दक्षिण आफ्रिकेतील मोझांबिकमधील पुरानंतर आता सर्वांकडनं मदतीचा हात येतोय. या पुरात जवळपास 500 जणांचा मृत्यू झालाय, तर मुंबईतून भारतीय नौसेनेकडनं INS मगरला पाचारण केलं गेलंय. मुंबईतल्या 21 वर्षांच्या अब्दुल्ला खानला गुगलनं तब्बल 1 कोटी 20 लाखांचं खच्चून पॅकेज दिलं. विशेष म्हणजे अब्दुल्ला हा IIT मध्ये फेल झाला होता. एका प्रेमी युगुलाला मारहाण करतानाचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. काही लोकांनी या प्रेमी युगुलाला दाणक्याने मारहाण केली. संबंधित मुलगी ही शेजारीच राहणाऱ्या मुलासोबत प्रेम करत होती. सध्याच्या 48 मेगापिक्सेलच्या ट्रेंडला फाटा देत लिनोवा तब्बल 100 मेगापिक्सेलचा स्मार्टफोन लॉन्च करण्याच्या तयारीमध्ये. लिनोवा Z6 Pro असं याचं नाव आहे. मारुती सुझुकीनं नवीन सियाज कार लॉन्च केली. 1.5 लिटर क्षमतेची डिझेल इंजिनची ही गाडी असणार आहे. या गाडीची किंमत 9.97 लाखांपासून पुढे आहे.
हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राइब करा, बेल बटन दाबा. ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com.